2024च्या आता निवडणुका चालू आहे, परंतु याच निवडणुकीमध्ये अनेक नेते हे भ्रष्टाचारी, गुन्हेगारी आणि बलात्कारी आहेत। मग भारताच्या राजकारणामध्ये या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांची एंट्री झाली तरी कशी, यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा राजकारणाच्या इतिहासामध्ये जायला पाहिजे। राजकारणाचा गुन्हेगारींशी असणारा संबंध यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 42 मंत्रिपदांपैकी एकूण 27 मंत्र्यांवरती गुन्हे दाखल आहे, परंतु यामध्ये काही सामाजिक आणि राजकीय चळवळीमधले गुन्हे दाखल आहे। तरी त्यामधला आकडा जर आपण पाहिला तर त्यामधील 18 जणांवर सिरियस गुन्हे दाखल आहेत। याच मंत्र्यांचा आपण जर शिक्षणाचा डेटा पाहिला तर 43% मंत्री हे 12वी पेक्षा कमी शिकलेले आहेत। 2019च्या विधानसभेमध्ये 288 उमेदवारांपैकी 285 उमेदवारांची माहिती उपलब्ध आहे, ज्यामध्ये 176 उमेदवारांवरती गुन्हे दाखल आहेत, ज्यातले 134 गुन्हे हे सिरियस गुन्हे आहेत। हा संपूर्ण डेटा आपण पुढे दिलेल्या टेबलमध्ये पाहू शकता, ज्यामध्ये सर्व पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे पर्सेंटेज दिलेले आहेत गुन्हेगारीच्या केसेसचे। या डेटामध्ये 2 MLA वरती मर्डरच्या केसेस आहेत, 4 MLA वरती किडनॅपिंगचे केसेस आहेत आणि 11 MLA वरती अटेम्प्ट टू मर्डरचे केसेस आहेत। हा संपूर्ण डेटा जर आपण नीट लक्षात घेतला तर आपल्याला कळते की कोणत्याही पक्षाचा नेता हा धुतल्या तांदळाचा नाही। हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांवरती काही ना काही कुठला ना कुठला गुन्हा आहे। मग हे गुन्हे वाढतातच कसे, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया ही खूप महागडी आहे, म्हणजे निवडणुकीसाठी लागणारा पैसा हा खूप आहे। त्यामुळे ह्या नेत्यांना गुन्हेगारांचा आश्रय घ्यायला लागतो किंवा गुन्हेगार राजकारणामध्ये येत आहेत। याच डेटामध्ये आपल्याला एक प्रामुख्याने गोष्ट दिसून येते, ती म्हणजे की यामध्ये 43% नेते हे 12वी पेक्षा कमी शिकलेले आहेत। त्यामुळे निवडणुकी प्रक्रियेमध्ये शिक्षणाची अट ही जरूर करावी, जेणेकरून थोडेफार शिक्षित नेते आल्यानंतर हा टक्का घसरेल। त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मतदान करताना आपण त्या उमेदवाराचा संपूर्ण माहिती घेतली पाहिजे, त्याच्यावरती कोणते गुन्हे आहेत कोणते नाही आहेत, आणि तो विचार करून आपण मतदान केले पाहिजे।